सर काय काय टेन्शन आहे मला सांगा मी डिरेक्टर आहे मी तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करेन तुम्ही मला फक्त सांगा काय करा तू करता ना हो माझ्या बायकोची बहिणी म्हणजे माझी मेवणी अच्छा तिला फक्त तू म्हणायचं मी घेतो पिक्चरमध्ये हा म्हणायचं बाकी काही बोलायचं नाही पण रोलमध्ये जर ती फिट नसेल हे कशाला टेन्शन इकडे ये ना इथं ये ना हे बघा काय थोडा लांब बघा हिला पिक्चर मध्ये घ्या अच्छा फिल्म मध्ये घेऊ हिला अच्छा 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 म्हणजे हिरोईन म्हणताय तुम्ही हिरोईन म्हणूनच घ्यायचं पण सर ही फिट नाही आहे कशी फिट नाही कशात फिट नाही ती त्या जे रोल तुम्ही म्हणाला तर तुमची स्टोरी आहे बरोबर कॅमेऱ्यात फिट नाही का हो मग कॅमेरा लांब घ्या ना बरं ठीक आहे तसं करू आपण तुम्ही ऑडिशन वगैरे कधी केलंय सिनेमा वगैरे कधी केलंय म्हणजे आतापासून अच्छा अच्छा बरं तुमच्या बहिणीचा रोल साठी तो रोल ठेवलाय ना तो आगीवर चालायचा रोल आहे बघा हा घालता आगीवर चालणं करतील हिरोईन आगीवर चालती नावच आहे ना हिरोईनला लागली आग तोंडाला लागली आग काय मला आवडलं हे टायटल आवडलं सर पण हिची छोटी बहीण म्हणून माझं एक कास्टिंग आहे बहीण मग माझं वय जास्त दिसणार असं नाही मोठी बहीण बघा ना हा माझी मोठी बहीण अरे कशी आहे काय जरा ती बहीण सफेद नाही चांगली असं काय हे कसे आगीतून बाहेर आलेली बहीण आहे ही आगीत गेलेली आहे आगीतून फोपाट्यात टाकते नाही तू आगीवर चालायला सीन कारण म्हणजे संपल विषय एकदम कम्प्लीट होईल आणि मस्त आहे सगळं निखारेमुळे हे लाल झालेलंच आहे म्हणजे वाटतं ना जसं निखारेतून चालते अशी नाही सांभाळ चालू पॅकअप मंडळी आता तुम्ही जो सीन बघितलात अशीच धमाल चित्रपटात सुद्धा आहे त्यात मी प्रोड्युसरचाच रोल करतो आहे आणि हा डायरेक्टरच आहे गिरिजा हिरोईन आणि ती आमची झटक चांदणी तर आता प्रत्येकजण आपापल्या रोलबद्दल सांगतील नमस्कार 11 सप्टेंबरला वाजलाच पाहिजे गेम की सिनेमा रिलीज होतो आहे आणि ह्यामध्ये मी यशचं कॅरेक्टर करतो आहे की त्याला एक चांगला डिरेक्टर व्हायचा आहे आणि त्याच्याबरोबर त्याचा मित्र आहे राज जो चिन्मय उदगीरकर करतो आहे त्याचा फोकस आहे की त्याला हिरो व्हायचा आहे आणि आमच्याकडे एक स्क्रिप्ट असते आणि आम्ही एक निर्माता शोधत असतो आणि आम्हाला मग भाऊ कदमसारखा इरसाल निर्माता आम्हाला सापडतो त्याची उद्दिष्ट वेगळीच असतात त्याला वेगळेच गेम करायचे असतात आणि आम्हाला एक वेगळा चांगला सिनेमा करायचा असतो आणि ह्यामध्ये आमची कशी गोची होते आणि नंतर आम्हाला जे काही साध्य करायचं ते कसं आम्ही साध्य करतो तो म्हणजे हा सिनेमा तुम्हाला नक्की आवडेल आणि मंडळी आपण शाळेत असताना मला वाटतं इतिहास किंवा नागरिकशास्त्र याच्यात कारणे आणि उद्दिष्ट सांगा असा एक प्रश्न असायचा तर तो चित्रपट आहे आमचा म्हणजे कारणे यांच्याकडे उद्दिष्ट फक्त माझ्याकडे उत्तर मिळतं तिकडे आणि ते सगळ्या कृती साहित्य हे सगळं माझ्याकडे त्यामुळे कारण माझा पैसा प्रोड्युसर मी सांगेल ती स्टोरी आणि मी सांगेल तेच करायचं फक्त त्याला हिरोईन हवी असते त्या हिरोईनला रोल करताना कसा वाटला चित्रपट तर ती सांगेल नमस्कार मी गिरिजा जोशी आणि मी या फिल्ममध्ये सुप्रिया नावाचं कॅरेक्टर प्ले करते ही एक स्ट्रगलिंग ॲक्ट्रेस आहे तिला खूप मोठी ॲक्ट्रेस व्हायचं आहे आणि ती एका ऑडिशनच्या निमित्ताने राजला भेटते जो एक स्ट्रगलिंग ॲक्टर आहे आणि ते एका हिरोईनच्या शोधात असतात यश आणि राज मग ते मला त्या प्रोड्युसरशी माझी भेट घालून देतात तेच म्हणजे भाऊ कदम आणि हा एक अतिशय वियर्ड इरसाल प्रोड्युसर दाखवलेला आहे आणि मी हळूहळू याच्या जाळ्यात अडकत जाते आणि कशी मग मी त्याच्यातून बाहेर निघते मग कशी झटक चांदणी मला त्याच्यातून बाहेर निघायला मदत करते यश राजच्या मदतीने मग आम्ही कशी एक फिल्म बनवतो त्यामुळे ह्या फिल्ममधून मग तुम्हाला कळेल की नक्की काय वाचतं गेम वाचतो भाऊ कदम यांचा की सिनेमा वाचतो तो आमचा सो आता पुढे तुम्हाला झटक चांदणी सांगेल तिच्या रोलबद्दल
नमस्कार, मी आरती सोळंकी. ह्या फिल्ममध्ये मी झटक चांदणी नावाचं कॅरेक्टर करते. ती तमाशात नाचणारी बाई आहे. आणि जसं राजेश राणे आणि भाऊने सांगितलं की राजेश दादा आणि चिन्मय असे एक सिनेमा करत असतात आणि त्याचा जो निर्माता असतो म्हणजे भाऊ दमदार, म्हणजे भाऊ करतोय तो निर्माता, तर तो नेहमी त्याचं काही वेगळंच म्हणणं असतं हिरोईनबद्दल. त्याला हिरोईनचा गेम करायचा असतो आणि त्यात गोची होते यशराजची, म्हणजे राजेश दादा आणि चिन्मयची. मग त्यावेळेस ते झटक चांदणी ह्या कॅरेक्टरला बोलवतात आणि मग तिच्याकडून ते हिरोईनचा कसा बचाव करता येईल त्यासाठी तिला ते बोलवतात. आणि जेव्हा जेव्हा भाऊ हिरोईनचा गेम करणार तेव्हा झटक चांदणी भाऊचा गेम करते, असं ते कॅरेक्टर आहे. ह्या कॅरेक्टरमध्ये वेगळं असं आहे की एकतर ह्या कॅरेक्टरबरोबर एक लाईव्ह ढोलकीवाला आहे, ज्यांनी लाईव्ह ढोलकी वाजवले. त्या तालावर मला चालणं बोलणं जे काही माझे हावभाव आहेत ते त्यांच्या लाईव्ह ढोलकीवरती आहेत आणि असं ते कॅरेक्टर आहे. आणि एक राजेश दादा, त्यानंतर भाऊ, त्यानंतर गिरिजा, त्यानंतर चिन्मय, संजय मोहिते, त्यानंतर सगळे झाले का? हां, तर अशी एक छान भट्टी जमली आणि त्यातून खूप छान असं फिल्म आमची तयार झाली आणि ती नक्की सगळ्यांना आवडेल. 11 सप्टेंबरला आमची फिल्म रिलीज होते, तर सगळ्यांनी प्रेक्षकागृहात जाऊन नक्की बघा, तुम्हाला खूप आवडेल. संगीत प्रफुल्ल कार्लेकर आणि आमचे कवी मंदार चोळकर यांनी खूप उत्तम गाणी लिहिलीत आणि प्रफुल्लनी खूप उत्तम संगीत दिलं आहे. म्हणजे हे आमचं पप्पी दे, रेशमी रुमाल आणि त्यापेक्षा एक रोमॅन्टिक सॉन्ग तूच तू, ते तूच तू हे सॉन्ग म्हणजे घरी माझ्या पर्सनली खूप आवडतं आणि मस्त झालं आहे आणि गाणी सगळी उत्तम झाली आहेत. म्हणजे एखाद्या चित्रपटाला जसा मूड हवा आहे तो या चित्रपटात आलेला आहे आणि धमाल. म्हणजे आम्ही आजही गाडीमध्ये आमची गाणी लावून नाचत असतो. त्यामुळे गणपती, नवरात्र आणि आता यापुढील सगळी सण याच गाण्यावर मला वाटतं धमाल करतील असं मला वाटतं. म्हणजे माझा मित्रच आहे पराग कुलकर्णी, याने हे या सिनेमाचे लेखक आहेत आणि खूप म्हणजे आता ते या सिनेमाला बाळ हे नाव दिले त्यांनी, पण खूप माझा जवळचा मित्र आहे आणि खूप नाव जरी बाळ असं तरी उंची त्याची खूप म्हणजे कामाची उंची खूप जास्त आहे आणि खूप चांगला सिनेमा केला आहे. आणि म्हणजे माझा जो मित्र आहे म्हणजे 10 वर्षानंतर आम्ही एकत्र काम करतो. म्हणजे विराज, पराग आणि आम्ही 10 वर्षापूर्वी एक सिरियल केली होती. त्यानंतर हे त्रिकूट आता ह्या वाजलात म्हणजे तुम्हाला दिसेल, तुम्हाला ती केमिस्ट्री कळेल की काय झालं आहे सिनेमा आणि प्रेक्षकांना नक्की हा सिनेमा आवडेल. या फिल्ममध्ये तुम्हाला म्हणजे आपण आत्तापर्यंत बघितलं आहे की ॲक्ट्रेसेसवर आयटम सॉन्ग केलं जातं, बट या फिल्मद्वारे तुम्हाला एक मेल आयटम सॉन्ग बघायला मिळणार आहे जे भाऊ कदम यांच्यावर चित्रित झालेलं आहे आणि त्यांनी खूप धमाल केली आहे या गाण्यात. रेशमी रुमाल नावाचं गाणं आहे आणि खूप छान आणि ईजमध्ये नाचलेले आहेत, ते धमाल केली आहे त्यांनी आणि लकीली मला त्यांच्याबरोबर नाचायला मिळालं. त्यामुळे मी, आरतीताई किंवा चिन्मय आम्ही सगळे आहोत या गाण्यात. आणि फायनली पप्पी दे जे ऑलरेडी फेमस आहे गाणं, ते गाणं आम्ही पुन्हा एकदा आम्ही या फिल्मद्वारे तुम्हाला बघायला मिळणार एका वेगळ्या रूपात. त्यात आम्ही सगळेच आर्टिस्ट आहोत आणि आम्ही खूप धमाल केली आहे या गाण्यावर. म्हणजे आम्ही 1 दिवसात हे गाणं शूट केलं, बट असं ते बघून असं वाटत नाही कारण सगळ्यांनीच खूप मन लावून ते केलेलं आहे गाणं, मजा केली आहे. सो नक्की बघा, वाजलाच पाहिजे 11 सप्टेंबरला जवळच्या थिएटर्समध्ये. थँक्यू. म्हणजे ज्यावेळी चित्रपट करायचं असं प्रोड्युसर यायचे किंवा एक स्क्रिप्ट घेऊन माझ्याकडे यायचे तेव्हा स्टोरी उत्तम, म्हणजे मस्त रोल आहे, लक्षात राहील वगैरे सगळं व्हायचं. आणि नंतर मेन मुद्दा आला की तेवढं बजेट कमी आहे, बाकी खतरनाक आहे पिक्चर. मग मला काय कळायचं नाही. एक दोनदा मी बाबा फसलो की होता असेल बाबा. नंतर कळायला लागलं मग ह्यांचा कॅमेरामॅन तर मोठा आहे, तो तर ऐकेल का बजेट कम, मग जा बोलेल तो, त्याला द्यायला पैसे आहेत, लाईट्सवाल्यांना द्यायला पैसे आहेत, संगीतकार आहेत त्यांना द्यायला, माझाच काय प्रॉब्लेम आहे म्हटलं, मीच का मदत करावी. पण माझ्या या चित्रपटाला तसं झालं नाही. या चित्रपटाला माझ्या मनासारखं मला मानधन मिळालं आणि बिग पिक्चर मिळाला, लीड रोल असलेला आणि एकदम म्हणजे सगळं मनासारखंच झालं या चित्रपटाबाबत. त्यामुळे असे जर आता चित्रपट आले तर मी नक्कीच करेन.
गोर गोर गुलाबाचे गाल, मोराची चाल तुझा ठुमका है कमाल. गोर 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 गुलाबाचे गाल, मोराची चाल चाल तिचा ठुमका है कमाल. फिगर टंच कवळी चिंच. हाय फिगर टंच कवळी चिंच, फिगर टंच कवळी चिंच, बघणारा जीवाचे वाचे होतात हाल तुला बघून फिरवतो मी. हातात धरून फिरवतो मी रेशमी रुमाल. तुला बघून फिरवतो मी, हातात धरून फिरवतो मी रेशमी रुमाल. लाल 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 रेशमी रुमाल, लाल 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 रेशमी रुमाल.